त्यामध्ये आवर्जून त्यांच्या आवाजाला मागणी आहे आणि नेरेधुंद्रे विभागामध्ये जितक्या मोठमोठ्या स्पर्धा होतात त्यावेळेला मात्र आवर्जून आकाशजी शेळके सरांना आपण ऐकत असतो. आणि बघा याही स्पर्धेच्या अनुषंगाने या स्पर्धेचे खरं तर एक मॉनिटर म्हणून ते सध्या कार्य करतात आणि त्यांनाच खरं तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ऐकलं. जाऊया मॅचकडे. बिग फाईट आपल्याला बघायला मिळते. दोन खरं तर फ्रेश संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतात. एका साईडला हेदुटणे तर दुसऱ्या साईडला कळंबोली. सुशीलजी वर्मा यांच्या वतीने खरं तर बघा या स्पर्धेकरिता 2,000 रुपयाचं आर्थिक योगदान, 2,551 रुपयाचं खरं तर आर्थिक योगदान आम्हा या स्पर्धेकरिता दिलेलं आहे. सुशीलजी वर्मा आपला आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. ओव्हर नंबर 1 मध्ये सध्या गोलंदाज आपल्याला बघायला मिळतो. अपेशजी मते साहेबांचं देखील मंचावरती आगमन झालंय. साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषकाच्या वतीनं स्वागत करीत आहोत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पहिला बॉल रोहित निघाला. रोहितचा पहिलाच बॉल. वेग प्रचंड आपल्याला बघायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं काटा बदलला आणि झपकन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये इथून मात्र राईज झाला. आणि बघा डॉट बॉलची संख्या आपल्याला बघायला मिळते. अप्रतिम बॉल होता, सुपर बॉल होता खरं तर. बघा पहिल्या डाबाला डॉट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित निघाला पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं पुढचा बॉल. आणखीन एक वेगवान बॉल आहे इथे बघा. कट केलाय बॉलला, स्लाइस केलाय. बॉल सीमारेषेचं अंतर कापेल का? इथे बघा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्यात. अशा रीतीनं कळंबोली टीमचं धावांचं अकाउंट इकडे ओपन झालं. साहिलजी भंडारी साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. आज हेदुटणे संघाचे ते आपण पाहतो की अगदी हितचिंतक आहेत, समर्थक आहेत. तसेच हेदुटणे संघाला ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचे रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तोंडरेगावचे आपण पाहतो आपल्यासोबत जॉईन झालेले अतिथी मान्यवर जयवंत शेठ पाटील देखील सामन्याचा आनंद घेतात. आपले स्वागत आहे. पुन्हा एकदा लाईन मागे खेचली होती. बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. परंतु इकडे बघा एक सोपा झेल होता परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच छोटा, बॉलर का दिल तुटा. बॉलरचा पाठीचा कणा म्हणून फिल्डरकडे पाहिलं जातं परंतु इथे बघा फिल्डरच्या माध्यमातून चूक होत असताना आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार झालाय. रोहित चांगल्या टप्प्यावरती तो सध्या गोलंदाजी करतो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक तो हाताळतो. आणि बघा पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असून सुद्धा तो इथे बघा बॅटरला पूर्णपणे शांत ठेवतो. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॉलिंग, सातत्यानं ऑफसाईड ऑफ स्टंप बॉल हाताळले जात आहेत. वाव, आणखीन एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळतो. बॉर्डर डिलिव्हरी, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ॲक्शन रिप्ले बघा, प्राप्ती लाईव्हचा. आणि इथे बघा हाही बॉल डॉट बॉल आला ओव्हर द विकेटनं. खूप चांगली बॉलिंगची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहितचे ज्या प्रकारे लेदर बॉल क्रिकेटपट्टू बॉलिंग करतात तशा प्रकारची ही त्याची बॉलिंगची ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा या मुवमेंटला इथे पाहावं लागेल. आउटफील्ड फास्ट आणि बॉल जाईल. बॅटला ब्रश झाल्यानंतर बॉल सीमा पार. रस मिळतात 4. पहिल्या डावातील पहिला मोठा फटका चौका.
बघायला मिळतात. वाईट डिश काऊ कॉर्नर लॉंग ऑन. त्याचबरोबर लॉंग ऑफ रिझर्वमध्ये एक खेळाडू तैनात ठेवला. पॉइंट बॅकवर्ड पॉइंट. त्यानंतर लॉंग स्टॉपला 2 खेळाडू आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू आहे. असं सजलेलं क्षेत्रक्षण आहे हेदुटणे टीमचं. हो, याही वेळेला मागील ओव्हरला सुद्धा डॉट बॉलनं सुरुवात झाली होती आणि याही ओव्हरला डॉट बॉलनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये हर्षद भंडारे आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक हेदुटणे गावचा वेगवान गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. याही गोलंदाजाची बघा चर्चा राहिली आहे. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातो. बॉल निघाला पुन्हा एकदा. पुढचा बॉल. हो माय गॉड, अनबिलेबल डिलिव्हरी. परफेक्ट यॉर्कर होता. बैटरला बघा जागचो जागीच उभं ठेवलंय. डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि काय जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल हर्षद भंडारीचं. वेगाचा बेताब बादशाह, रफ्तार का सौदागर, ज्याच्याकडे बघा सर्व गुण आहेत गोलंदाजीच्या शैलीतले, असा बॉलर सध्या बॉलिंग ट्रॅकवरती बॉलिंग करतो. पुढचा बॉल. ओ, याही वेळेला लाईन मागे खेचली होती. बाउन्सर बॉल हाताळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे बघा डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न जरूर झाला, परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. आणि या मोमेंटला बघा 2 बॉल डॉट बॉल आल्यानंतर हर्षदच्या 3ऱ्या बॉलवरती सिंगल आली आहे. अनबिलेबल डिलिव्हरी होती. गोल्डन स्पॉट वरून खरं तर उसळी घेणारा हा बॉल होता आणि तिकडे बघा फक्त सिंगलच आली आहे. चांगली बॉलिंग करतो. चांगल्या रिदममध्ये सध्या गोलंदाजी करत असताना हर्षद भंडारे पुन्हा एकदा तयार झाला. याही वेळेला खोलवट टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑनसाईडला टर्न केला. फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळतात. पुन्हा एकदा सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आणि अशा रीतीनं 2 धावा पूर्ण झाल्यात. एक धाव भरपूर इम्पॉर्टंट आहे बॅटिंग करणाऱ्या कळंबोली या संघासाठी. आणि इथे बघा आतापर्यंत धावफलकावरती डबल डिजिटमध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1.4 चेंडूचा खेळ संपल्यानंतर बिनगडी बाद 10 धावा धावफलकावरती आपण पाहतो. कमी गतीचा बॉल, ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे. पंच दोन्ही हात फैलावतात आणि त्यांचा डिसिजन आला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता गुणतालिकेवरती इथून मात्र जोडल्या जातात. आमचे 2 युवा स्कोरर आपल्याला बघायला मिळतात. एकाची नुकतीच 10वीची परीक्षा संपली आहे आणि आमचे दुसरे सध्या 9वी मध्ये ते दाखल झालेले आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार होतात. पुढचा बॉल. ओ, या वेळेला बघा पंच सांगतायत की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आता स्कोरबोर्डवरती इथून मात्र ॲड केल्या जात आहेत. सुरुवातीला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना हर्षद आपल्याला बघायला मिळाला, परंतु या मुवमेंटला बघा सातत्यानं बॉलची जी लाईन आहे ना ती मागे खेचली जाते. मागचा प्रयत्न स्लोराम बॉल हाताळण्याचा होता. हा प्रयत्न बाउन्सर बॉलचा होता, परंतु तो देखील फसला. आणि इथे बघा 2 वाईट बॉल आलात. पुन्हा एकदा हर्षद भंडारी तयार झाला. काळ्या पडद्याच्या एंड कडून तो सध्या गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळतो. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल बॅटची आतली कडा. इथे बघा कॅच ड्रॉप झाली आहे. गोलंदाज नाखुश आहे कारण तिथे जर का आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आणि जीवदान मिळालंय. बॅटर जर का आपण पाहिलं तर प्रणय या खेळाडूला पुन्हा एकदा नव्यानं खेळ साधण्याची इकडे संधी मिळाली आहे. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधनं आला, परंतु तो सुद्धा संघर्षाची लढाई सध्या मैदानाच्या आतमध्ये लढतोय. धावा कशाही येऊन द्या, धाव्यांची गरज आहे कळंबोली टीमला. 5 ओव्हरची मॅच जर का 50 ते 55 धावा स्कोरबोर्डवरती आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला बघायला मिळेल. ओ, याही वेळेला हेलिकॉप्टर लुक दिला. मिनी हेलिकॉप्टर आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. नेक्स्ट मॅच उंबारली आणि त्यांच्या आगे नितलस हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतील. नितलस संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. उंबारली संघ आपले कर्णधार आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला
आणि बघा सुरुवातीची 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावरती आपण पाहत बा. दोन बहिणींची भेट नाच होईल दोन बहिणींची. भूषण आला बॉलिंग ट्रॅकवरती. पाहूया आता भूषणच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. बघा इथे बघा 5 ओव्हर 5 गोलंदाज इथून मात्र वापरले जाणार आहेत. प्रत्येक खेळाडूला खरं तर इथून मात्र संधी दिली जाते बॉलिंग करण्याची. आणि इकडे बघा फिल्डिंग करणाऱ्या एदुटणे टीमचे गोलंदाज चांगलं वर्चस्व ॲज अ बॉलर म्हणून ते दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. आपली गुणवत्ता सिद्ध करतात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात झाली आहे. भूषण निघाला. भूषणचा हा बॉल हवेत आहे आणि या मुवमेंटला पकडला जातोय. झेल विकेट आली आहे. पहिल्या विकेटची जी अपेक्षा होती ती पहिली विकेट भूषण या गोलंदाजाने आपल्या टीमला मिळवून दिली आणि बॅटर इथून मात्र बाद झाला. प्रणय बॅक टू द डगआउट. प्रभात इंडिया नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी विसावला. पाहूया आता प्रभातच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग इकडे केली जाणार आहे. ज्या धावा थांबल्यात त्या धावा आता त्याच्या बॅटमधून येतील का हा प्रश्नचिन्ह जरूर आहे कळंबोली टीमच्या समर्थकांमध्ये. चला वेळ कमी घ्या. नेक्स्ट मॅच उंबारली आणि नितलस दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे. गोलंदाज भूषण पुन्हा एकदा तयार झाला पुढचा बॉल हाताळण्याकरिता. पाहूया आता हा बॉल त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार. बॉल निघाला भूषण ओव्हर द विकेटनं. पुढचा बॉल. यावेळीचा हा बॉल फटका जबरदस्त आहे. रिकाम्या जागा भरा गॅपमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभात आलाय आणि त्याच्या बॅटमधनं पहिलाच बॉल फेस करत असताना हा चौकार ठोकलाय. 4 धावा. क्या बात आहे. डीजे एकविराम जे तोंडरे गावचे आहेत बघा ते आता आपल्या मूडमध्ये आलं ज्या पद्धतीने ते गाणे वाजवतात. ओ याही वेळेला ऑफसाईडला हा फटका सजवला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेची मांग आहे. दुसरी धाव सुद्धा इकडे पूर्ण झाली आहे. नाही बघा डीजे एकविरा आमच्या आवाजाची जरूर त्यांनी मात्र काळजी घेतली आहे. खूप चांगली साऊंड सिस्टीम त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. 2 धावा नुकताच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्या. चौकार आल्यानंतर बघा या 2 धावा आपण पाहिल्या. 21 धावा आतापर्यंत कळंबोली टीमच्या गुणतालिकेवरती आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल. लाईन मागे खेचली होती. ऑफसाईडला एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे आणि इकडे बघा सिंगल वरती समाधान मानावं लागतं. छोटे चिमुकले बघा या स्पर्धेमध्ये बॉल असेल फर्स्ट एड बॉक्स पुरवत असताना आपल्याला जरूर बघायला मिळतात. प्रेम आहे. पुन्हा एकदा बॉल तयार झालेत. पुढचा बॉल भूषण. ओ यावेळीची लायन लेंथ जबरदस्त होते. बॅटच्या आतली कडा सॉफ्ट डिसमिशल
विकेट आली आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड विकेट गौन साहिल मैदानाच्या बाहेर रवाना झाला. न्यू बॅटर विराट पोपेटा मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. पाहूया आता विराटच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र कळंबोली टीमसाठी बॅटिंग केली जाणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. एक विराट विश्व गाजवून गेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि पाहूया आता कळंबोली टीमचा हा विराट कशा रीतीने खेळ करणारा. नंबर 4 मध्ये त्याला बॅटिंग करण्याची संधी इकडे मिळाली आहे. भूषणने बघा आतापर्यंत 2 विकेट मिळवल्यात या ओव्हरमध्ये आणि 7 धावा जरूर त्याने खर्च केल्यात. यावेळेला लाईन पाहावी लागेल. लाईन खराब, लेगस्टिकच्या बाहेरचा हा बॉल अंपायर तिकडे दंडित करतात आणि त्यांचा डिसिजन आला की हा वाईट बॉल. एक्स्ट्रा धावा इथून मात्र धावफलकावरती जोडला गेला. 23 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय. भूषण निघालाय पुन्हा एकदा 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन. यावेळेला बॅटच्या आतली कडा बॉल हवेत होता परंतु तिकडे बघा कॅच पकडू शकले नाहीये. थोडासा पुढे जाऊन हा बॉल आदळला आणि पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट झाली आहे. ओव्हर नंबर बघता बघता 3चा खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन्स आपल्याला बघायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा. येऊराटीची पाटील आणि देवदाजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. खास करून आमचे विद्यमान सरपंच मदन शेठ मध्ये साहेबांकडून आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. तसेच नारायणजी गिरार साहेब आमच्या व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धेच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. करतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. आणि पुन्हा एकदा बोलूया आपण या सामन्या दिशेनं ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. 3 ओव्हरचा खेळ संपला आणि धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला बघायला मिळतात. 24 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 12 बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया आता या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज आला यश कालन. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतो. यश कालन सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 4 मध्ये आदित्य मते युवा आहेत, जिगरबाज आहेत. सन्माननीय आदरणीय मदनजी मते यांचे सुपुत्र आहेत आणि बघा त्यांचं सुद्धा व्यासपीठावरती फ्लेक्स आपल्याला जरूर बघायला मिळतं. खरं तर कानपोली टेनिस बॉल क्रिकेटचं ते फ्युचर आहे आदित्य मते आणि त्याच्याच नावाने खरं तर कानपोली गावचा हा संघ खेळत असतो. अपेक्षी मते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. यावेळेला बॉल हवेत. ओ माय गॉड, तिकडे बघा फिल्डरने थोडासा मित्र म्हणे आळस दाखवला. लेझी फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली. विकेट किपर धावला होता परंतु त्यानंतर
धावता धावता थोडासा कमी पडला आणि या मुवमेंटला तितक्यात बॉलनं जमिनीला स्पर्श केला. एकदा सुरू आपल्याला पाहायला मिळतीय. स्ट्रायकिंग इनला आता बॅटर उभा आहे. प्रभात सध्या आपल्याला बघायला मिळतो. त्याच्या बॅटमधनं बघा एक चौकार आपण जरूर बघायला पाहिला. आता त्याच्या बॅटमधनं मोठे फटके बघायला मिळतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा बॉलर निघालाय. पुढचा बॉल यश कालन ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर निघाला पुन्हा एकदा. यावेळेचा बॉल वेग प्रचंड आहे. गतीनं खरं तर बॅटरला बीट केलं. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे बघा डॉट बॉल आला. डॉट बॉलचं पर्सेंटेज बॉलिंग करणाऱ्या हेदूटने या संघाने या मॅचमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलंय. आणि बघा प्रत्येक गोलंदाज हेदूटने टीमचा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. चांगलं क्रिकेट जर खेळायचं असेल तर तुम्हाला सराव चांगला करावा लागतो आणि जितका तुमचा सराव चांगला तितकाच मैदानाच्या आतला खेळ चांगला. आणि या मुवमेंटला बघा आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. या मैदानावरती केलेली तुम्ही कसरत, मैदानावरती केलेली तुम्ही मेहनत, ती मेहनत केलेली तुम्हाला स्पर्धेमध्ये दाखवावी लागते. आणि इथे बघा सुपर्ब खेळ दाखवला जातोय. यावेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर. चंद्रकांतजी पाटील साहेब माजी उपसरपंच बाबनजे यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि या सामन्याचा ते आनंद घेतात. मी त्यांना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तसेच आमचे हरेशजी पाटील साहेब देखील आपण पाहत आहे ते सध्या मी म्हणेन की इथे उपस्थित आहेत. आपलंच आम्ही स्वागत करतोय. तसेच आज विराजदादा पाटील यांचं देखील आगमन झालेलं मंचावरती आणि तसेच कानपुलीचे सगळे ग्रामस्थ देखील या स्पर्धेसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि नुकताच आपण पाहिलं की आदिती एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा आमच्यासोबत आज आपण पाहिलं तर रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा देखील जॉईन झाले आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 4,444 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, बक्षीस आलेलं आहे. आम्ही जयवंतजी पाटील साहेब तोंडरे यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद आकाशजी सर. खरं तर बघा बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आलात. प्रभात बघा वेगाने धावा आपल्या टीमसाठी बनवतोय. पुन्हा एकदा लटकटचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर जरूर आपल्याला पाहायला मिळाले पॉइंट रिझनमध्ये. आणि इथे बघा एक धाव कंप्लीट झाली आहे एका धावेच्या मदतीनं. ओव्हर नंबर खरं तर 4चा खेळ आता इकडे संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर रन झाल्यात 34 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतो. चला वेळेच्या संदर्भात सूचना आहेत. फिल्डिंग करणारा हेदूटणे संघ चला प्लीज लगेचच आपापल्या जागेवरती जायचं आहे. फिल्डरनं लक्ष द्या. 5 ओव्हरची मॅच आहे आणि तुम्हाला फक्त 25 मिनिटांचा वेळ आम्ही दिला. जी सुरुवातीची 4 षटकं आहेत ना ती 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं भरपूर गरजेचं आहे. जर तुम्ही 21व्या किंवा 22व्या मिनिटाला 5वं षटक सुरू करताय तर तुमचा डेथ ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल याचं भान राहू द्या. शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरिता ओव्हर नंबर 5 मध्ये आता बॉलर आला नेहाल. सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळतो. पाहूया आता नेहालच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती झालात. शेवटचं हाणामारीचं षटक आपल्याला बघायला मिळतोय. पाहूया आता डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज नेहाल कशा रीतीने कामगिरी करणारा. स्ट्रायकिंग इनला प्रभात सध्या उभा आहे. हो यावेळेचा बॉल येण्या अगोदरच बॅटचा फेस इकडे ओपन करण्याचा प्रयत्न झाला आणि बघा बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल आला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा नेहाल निघाला. पुढचा बॉल. चला यापुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. उमरोली संघाचे कॅप्टन आपण इथे रिपोर्टिंग करा कारण नितलसचे खेळाडू इथं पोहोचलेत. गावदेवी कृतार्थ 11 उमरोली संघ साई लोंगले आपण या इथे टॉस साठी आपला कॅप्टन इथे पाठवायचा आहे. ऍक्शन रिप्ले बघा. अगोदरच मन बनवलं होतं उलटा फुलटा
बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रभात त्याला मात्र या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना यश मिळतं आणि बघा काय फटकेबाजी करतो हा. प्रभात बघा व्यावसायिक गटामध्ये आवर्जून या खेळाडूला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि बघा ज्या वेळेला तुम्ही ओपनचं क्रिकेट खेळत असता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास हा वाढत असतो आणि बघा मैदानाच्या आतमध्ये काय वेगानं धाबा बनवल्या जात आहेत. ज्या धाबा थांबल्या होत्या त्या धाबा मात्र इथून बनवण्यामध्ये प्रभातचा भरपूर मोठा खारीचा वाटा आहे. पुन्हा एकदा निघाला गोलंदाज. ओ माय गॉड बॉल हवेत आहे. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. धीरज बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. प्रभात नामक खेळाडूला आता इकडेच मात्र पूर्ण विराम दिलाय आणि प्रभात मात्र झेलबादच्या स्वरूपामध्ये इकडे बाद झालाय. विराज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला बघायला मिळतो. पाहूया आता विराजच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग इथून मात्र केली जाणार. विराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघा रॉयल कळंबोली संघाचे प्रणेते सन्माननीय आदरणीय विजय शेठ खानावकर यांचे सुपुत्र विराज खानावकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग इकडे केली जाणार आहे. बॉल तयार झाला. यावेळीचा हा बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे आणि इथे बघा पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल. इथे बघा विराजला आता बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे. त्याला खेळावं लागेल, त्याला लढावं लागेल या मॅच मध्ये. ओ याही वेळेला काय बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अनबिलेबल डिलिव्हरी. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. दोन बॉल अजूनही शेष आहेत. पाहूया पहिल्या सत्रातील हे दोन बॉल कशा रीतीने खेळले जाणार आहेत. ओ या वेळेला समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केलाय. तिथे बघा एक चांगला स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगॉन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला जरूर बघायला मिळाले. भरपूर वेगाने बॉलवरती स्वार झालाय आणि या मोमेंटला 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने आता रन्स आपण बघतोय 41 धावा 41. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या सत्रातला शेवटचा बॉल. उंबारली आणि नितलस दोन टीमच्या दरम्यान नेक्स्ट मॅच मध्ये टॉस केला जाणार. यावेळेला देखील पुन्हा एकदा समोरच्या दिशेला हा फटका खेळलाय जरूर आणि तिथे बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना बॅटर विराट तिकडे कमी पडला. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावा झाला धावफलकावरती 42 आणि विजयासाठी आता येणाऱ्या 30 बॉल मध्ये हेदूटने बी या संघाला करायच्या 43 धावा. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तिकडे पुन्हा एकदा जॉईन होतील आकाश शेळके सर. चला टॉस साठी या उमरोली संघ तुमचा कॅप्टन इथे टॉस साठी पाठवा. उंबरली संघ तुमचा कॅप्टन इथे पाठवायचा आहे टॉस साठी प्लीज. वारंवार सूचना केल्या जाणार नाहीयेत, लांबून यायचंय हे जरूर आम्ही समजू शकतो, परंतु शेवटची मॅच आहे त्यामुळे तुम्हाला आता इथे पोहोचणं गरजेचं आहे, याची पण नोंद घ्या. आणि नितलसच्या इथे खेळाडू पोहोचलेले आहेत त्यामुळे उंबरली संघ तुम्हाला विनंती आहे की टॉससाठी आपण आपला कॅप्टन इथे लवकरात लवकर पाठवून द्या. दरम्यानच्या मॅचकडे आपण जरूर जाऊया. चला मॅचकडे आपण जरूर जाऊया. आता सेकंड हाफचा खेळ नुकताच पहिल्या पर्वात आणि पहिल्या हाफला आपण ऐकलं ते म्हणजेच सनपाडाचा आवाज सुनील लांबोर, त्यानंतर अतुल म्हात्रे पिसारवे आज आपल्यासोबत ॲज कॉमेंटेटर म्हणून जॉईन आहेत.
अतुल काठेंचं आगमन झालंय. अगदी मंचावरती येत असताना आपलंही स्वागत आहे. यंग डॅशिंग डायनामाइट प्लेयर आहेत. आज साहिल लोंगळेच्या विरोधामध्ये खेळायचं आहे, त्यामुळं वेगळा अभ्यास ते करून आलेत. तुमचंही जरूर आम्ही कौतुक करू, कारण आता नुकताच आपण पाहिलं की इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग म्हणजेच ISPL ही स्पर्धा पार पडली. त्या स्पर्धेमध्ये साहिल लोंगळेची वर्णी लागली होती आणि सध्या व्यावसायिक गटामध्ये प्रचंड मागणी असलेला खेळाडू आहे. स्पेशली मग आपण पाहतो की अनेक सारे जे सिलेक्टर्स आहेत त्यांच्याकडून चर्चा केली जाते आणि रिसेंट इंटरव्ह्यू जसप्रीत मेहराचा त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जरूर हा खेळाडू भरपूर उंच जाईल अशाही चर्चा झालेल्या आहेत. मंचावरती आपण जाऊयात सन्मान करण्यासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान, ज्यामध्ये आपण इथे सन्मानित करत आहोत रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वा जयवंत शेठ पाटील यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान करण्यासाठी या. आपण इथे सन्मानित करूया रोशनी एंटरप्राइजेसचे सर्वा जयवंत शेठ पाटील, द पॅकर ऑफ टीम हेदुटणे. क्रियांशील या नावानं आज संघाला उतरलंय आणि जयवंत दादा पाटील तोंडरे यांचा पण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे आणि हा सन्मान करण्यासाठी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपल्यासोबत अगदी आपण पाहतोय आज जॉईन झालेले अतिथीगण. सुरेशजी जोशी साहेब आणि राजेश पाटील साहेब यांच्या वतीने इथे सन्मानित केलं जात आहे. यानंतर यापुढील सन्मान आपण करणार आहोत रमेश यादव साहेबांचा. मी त्यांना विनंती करेन, चला आघाडीचे फलंदाज पाठवा. हेदुटणे संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लवकर. आणि 2 बॉल सिलेक्ट करा, एक नका. एक पाठी घेऊन पंचांकडे द्या, कारण अलीकडे इंद्रायणी नदी आहे, त्यामध्ये बॉल गेला का नवीन घ्यावा लागतो. कासाडी नदी आहे, कासाडी नाव आहे तिचं, इंद्रायणी दुसरं नाव आहे. नवीन आपण पाहतोय 2 फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील, धीरज आणि प्रदीप. जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी घेऊन मैदानामध्ये ते जरूर उतरलेत. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या कड्यांचा खेळ. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो हा खेळ, आणि आज त्याच खेळाचा आपण सगळेजण इथे आनंद घेतोय. 2 ताकदवर टीम, बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई. एक पनवेल परिसरातील आपण पाहतो की प्रसिद्ध संस्थान कलंबोली, आणि कलंबोलीचे आपण पाहतो की आज 12 खेळाडू आपला ताफा घेऊन मैदानामध्ये उतरलेत. आणि अगेन्स्टमध्ये ठाणे परिसरातील एक नामांकित आपण पाहतोय संघ आहे आणि नामांकित स्पर्धा आयोजक देखील आहेत सप्तरंगी चषकाचे. ते आज त्यांचा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक सन्मान केला जाईल, तो म्हणजेच हिरामणजी पाटील साहेब यांचा. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. आणि हा सन्मान करण्यासाठी नक्कीच आपण आमचे पुन्हा एकदा 2 बंधुराज नारायण गिरा यांचाही सन्मान इथे केला जाईल. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. नारायणजी गिरा साहेब या आपला सन्मान घेण्यासाठी, त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. तसेच आमचे साहिल दादा जयवंतदादा पाटील यांच्यासोबत आज आपण पाहतो उपस्थिती जरूर पाहायला मिळाली आहे, त्यांचाही आपण इथे सन्मान करणार आहोत. मी त्यांनाही विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यावं. अरविंद चौधरी यांना आपण पाहतोय जरूर इथे आलेले आहेत. पहिला बॉल, सुंदर सुरुवात, आणि अगदी आपण पाहतोय या बॉलवरती हा ठोकलेला फटका पाहायला मिळाला. स्ट्राइक एंडला होते बॅट्समन प्रदीप, आणि प्रदीपच्या माध्यमातून हा आपण अगदी मोठा फटका पाहिलाय. पहिल्याच बॉलवरती आलाय षटकार. साहिल गोलंदाजीसाठी, आणि साहिलवरती चढवलेला हल्ला आपण पाहिला. पहिला बॉलला षटकारानं भव्य स्वागत केलंय. 29 बॉलला 36 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज देखील सज्ज असतील. चला टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. उमरोळी संघ प्लीज आपण टॉस साठी कॅप्टन पाठवा. यॉर्कर लेनचा बॉल आहे, समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक सिंगल घेतलेली आहे, सिंगलच्या सह टीमची धावसंख्या आपण पाहतो की अगदी पुढे चाललेली आहे. धावफलकावरती 7 धावा 28 ला. तर याच दरम्यान उमेश यादव
यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं आर्थिक योगदान देण्यात आलं. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत. रमेश यादव यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं आर्थिक योगदान त्यांचं देखील आपण करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आपला आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या वतीनं. मैदानामध्ये पहा तिकडे धावा घेण्यासाठी धडपड होतीये. कलंबोली संघ अगदी ही मॅच वाचवण्यासाठी डॉट बॉल फेकण्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आणि याच दरम्यान आपण जर विचार केला तर आता जरूर पाहायला मिळेल या बॉलवरती पहा पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी आहे. पहिलं षटक साहिल आणि साहिलच्या माध्यमातून जबरदस्त बॉलिंग. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. 2 सलग निर्धाव चेंडू आलेले आहेत आणि 2 निर्धाव चेंडूच्या सह आपण पाहतोय आता अगदी या मॅचमध्ये पुनशा बलकट स्थितीमध्ये 26 बॉलमध्ये 35 धावांचा पाठलाग करायचा आहे. क्रियांश 11 हेदुडणे बी या संघाला. बॉलिंग मार्फत गोलंदाज तयार आहे. कालभैरव कलंबोली. पहिलं षटक साहिल मोहिते 7 धावा खर्च केल्यात. त्यानंतर पुनशा चांगली गोलंदाजी. यावेळेला वाईटचा इशारा पंच ऑफिशियल्स कृष्णा पाटील सर सांगतायत की वाईट बॉल आहे. सो वाईटचं एक धावसंख्या जरूर प्राप्त होईल आणि 8 वरती जाऊन पोहोचतायत बॅटिंग करत असताना. स्ट्राईकला लेफ्ट हँड बॅट्समन आहेत, नॉन स्ट्राईकला राईट हँड बॅट्समन आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवरती साहिल मोहिते आपण पाहतोय आज मध्यम गतीनं राऊंड अँगलनं गोलंदाजी. फुलटॉस लाईन पिक केलं बॉलला. मिड विकेटच्या रिझनमध्ये फिल्डर आहेत तिकडे प्रोटेक्शनसाठी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ऑन ड्राईव्हचा फटका होता आणि तितका चांगला स्ट्रोक देखील आपण बघितला. त्यानंतर फेकी लाजवाब होती. या बॉलवरती एक सिंगल पाहायला मिळाली आणि सिंगलच्या सह स्ट्राईक रोटेशनमध्ये सातत्य इथे टिकून ठेवत असताना आपण पाहतोय 2 बॅट्समन धावसंख्या फलकाला स्टिकी ठेवायचा प्रयत्न आहे दोन्ही फलंदाजांचा. या बॉलवरती सिंगल आल्या. सिंगल डिजिटमध्ये 9 धावसंख्या 0 गडी बाद. बॅटिंग होती. हेदुटने बी धावांचा पाठलाग करतात. 25 बॉलला 33ची आवश्यकता आहे. पुढचा चेंडू स्वाईप करायचा प्रयत्न आहे. पंचांकडे लाऊड अपील साकारतायत. पंच अपीलीला फेटाळतात त्यावेळेला आणि आपण पाहिलं तर जरूर या बॉलवरती आता पाहतोय की पंच सल्ला मसलत करतील. किरण लेगबाईची आहे, किरण बाईची आहे की या बॉलवरती बॅट कटचा इशारा आहे. जरूर पाहायला मिळेल. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत येईल. 2 पंच एकमेकांसोबत सल्ला मसलत. टीम्स देखील एकत्रित आलेल्या आहेत. मॅडी पवार सर ऑफिशियल्स उत्तर शिवजे आणि या गावातील नामांकित क्रिकेट खेळाडू ज्याने एकेकालचा अगदी आपण पाहिला तर म्हणजे काल नाही तर पूर्ण युनिट गाजवला असे खेळाडू आहेत. ते अर्थातच आमचे कृष्णा पाटील रिव्हर्स शॉटचे बेतात बादशाह सध्या शर्यतीमध्ये जास्त पाहायला मिळतात. बॅटकटचा इशारा यस आणि या बॉलवरती 1 रन मिळणार आहे. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचा खेळ ज्यामध्ये टोटल 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाला आपण आता बघितल्यात. जीव लग जीव चला टॉस साठी या. तर याच दरम्यान दिनेशजी पोपेडा साहेबांचं शुभ आगमन झालं. ते कलंबोलीवरून बिलॉंग करतात. त्यांनी विनंती करते आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या वतीनं. तसेच कैलासजी चौधरी साहेब नितलस यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांना देखील विनंती करते आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये पदन शेठ मते साहेबांकडून विद्यमान सरपंच कानपोली यांच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण लगेचच मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजन व्हायचं. तत्पूर्वी टॉस साठी या. चला नितलस टीमचे कॅप्टन जॉईन झाले तर उमरोल टीमचे कॅप्टन आपण देखील लगेच टॉस साठी आपण या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे. गोलंदाज तयार. यावेळचा बॉल ऑफ स्टंप च्या अगदी आपण पाहतो की बाहेर गोलंदाजी करायचा निर्णय. योग्य बॉल पंचांचा इशारा की निर्धाव चेंडू. गोलंदाजीच्या मार्कवरती तुषार. ओव्हर क्रमांक 2 मध्ये पॉवर प्ले 2 ला गोलंदाजी करण्यासाठी आले. धावा वाचवायच्या आहेत. 23 ला 32ची अजूनही आवश्यकता. मॅच अगदी रोमांचक होणार यात काही मात्र शंका नाहीये. स्पर्धेमधील पहिला विजय आपण पाहिला की ओले संघानं, दुसरा विजय i11 कोण संघानं, तिसरा सामना सध्या मैदानामध्ये सुरू आहे आणि तो सामना पण इथे एन्जॉय करत आहोत. समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. फिल्डर आहेत. लॉंग ऑनला बॉल दुसऱ्या धावेसाठी आहे.
प्रयत्न होता स्ट्राईक एंडच्या बॅट्समनचा, बट नॉन स्ट्राईक एंडकडून आपण जर पाहिलं तर नकार आला आणि धीरजला स्ट्राईक राहील. प्रदीपला 1 धाव. आतापर्यंत जर बॅटिंगचं विश्लेषण आपण पाहिलं 5 मध्ये 9 प्रदीपची बॅटिंग आणि अगदी 3ला 1 धीरजनं दिली आहे. धीरजचा 33.33चा रन आपण पाहतोय की स्ट्राईक रेट आहे आणि 180च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतोय प्रदीप. गोलंदाजी इकॉनॉमिकल फिगर होती या. 3च्या इकॉनॉमीनं सध्यापर्यंत चेंडू फेकले गेलेत कारण एकच धाव आलेली आहे. एक डॉट बॉल आपण बघितला. मॅच भरपूर रोमांचक पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ ताकदवर आहेत. कारण कलंबोली म्हटलं तर मग प्रभात आंबोरे एक व्यावसायिक गटातील खेळाडू आणि चांगला एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आणि त्यांची सेना लेफ्ट हँड बॅट्समन आणि समोर गोलंदाज तयार. यॉर्कर लेनचा बॉल, चांगला चेंडू. कोणतीही मी म्हणेन की आता इथून रिस्क घेत नाहीयेत आणि आपण पाहतो की प्रत्येक बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळेल की इथे इरादे साफ दिसत आहेत हेदुटणीच्या अगेन्स्ट. करणजी कालन आमचे नामवंत क्रिकेट समालोचक, त्यांचा आपण पाहतो की आज हा संघ खेळतोय हेदुटणीचा. त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या स्पर्धेमध्ये. कदाचित उद्या परवाच्या दिवसामध्ये त्यांचाही टर्न आहे. उद विकेट, लो फुल टॉस बॉलला हलक्या हातानं फक्त दिशा दिली. ऑनराईटचा फटका, कार्पेटच्या आधारे बॉल जातोय. फिल्डर पाठलाग करतायत. सेकंडचा प्रयत्न आहे. ओ फ्लाय जम्प, व्हॉट अ इफर्ट. एकदा या इफर्टसाठी टाळा व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. क्या बात आहे. लाजवाब. दर्दी प्रेक्षक आणि स्पर्धा चरण शिगेला. अशा प्रकारचे प्रयत्न झाले ना तर मग मजा येते. या बॉलवरती आलेली आहे सिंगलनं धावसंख्या पुढे टोटलवरती आपल्याला धावा 12 पाहायला मिळतात. 0 गडाचा मोबदला. विकेट एकही आतापर्यंत हेदुटणेनं गमावली नाहीये. पाठलाग करायचा 20 बॉलला 30 धावांचा. तर महत्वाची सूचना आहे पहा, जे प्रेक्षक आपण जे रेलिंग उभारलेत त्या रेलिंगच्या आतमध्ये जे प्रेक्षक बसले, खेळाडू बसलेत, त्यांनी विनंती आपण त्या रेलिंगच्या बाहेर जा. कारण की खेळाडू धावत असतात. कोणत्याही खेळाडू इजा त्या ठिकाणी होऊ नये. तर सर्व खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना विनंती आहे आपण त्या रेलिंगच्या बाहेर बसा. कारण खेळाडू कोणतीही व्यक्ती ठिकाणी येऊ नये किंवा काही सीमालगत जवळ चेंडू जातो तेव्हा अगदी क्षेत्र जोडून धावत असतो. कोणतीही इजा त्याला होऊ नये. त्या सर्व खेळाडूंना किंवा प्रेक्षकांना विनंती आहे आपण रेलिंगच्या बाहेर बसा. आपण तेथून देखील सामन्याचा आनंद घ्या. कारण की प्रेक्षक म्हटलं की खरं तर मायबाप असतात. स्पर्धा म्हटलं की प्रेक्षक, आणि प्रेक्षक खरं तर या स्पर्धेचे मायबाप आहेत. त्याने विनंती करतोय आपण थोडं आयोजकांना सहकार्य करणार, रेलिंगच्या बाहेर आपण बसायचं आहे. लास्ट बॉलवरती आलेला षटकार इम्पॅक्ट टाकणारा होता. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू यावेळेला स्ट्रेट फॉरवर्ड लाईन आणि आपण पाहतो की निर्धाव बॉल. गुड लाईनचा स्पॉट. टप्पा पडल्यानंतर बॉलला बाउन्स होता आणि त्यानंतर बॉलला इलिगेशन देखील चांगलं. ॲक्सेलरेशन विथ बाउन्स, दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम. शेवटचा बॉल निर्धाव. षटक क्रमांक 2 संपलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं 18 धावा धावसंख्या फलकावरती. चला SBCC उमरोली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करूया. लगेचच इथे टॉस देखील केला जाईल आणि आपण सामना देखील खेळणार आहोत. संग्राम 11 नितलस आणि SBCC उंबारले या 2 टीम दरम्यान मॅच होणार आहे. मॅचचा टॉस करण्यासाठी आपण जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अतुल मात्रे आहेत पिसारवेचे. तर टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे मान्यवर तुम्ही पाहताय जयवंत पाटील साहेबांना की आपल्या शुभास्ते आपण टॉस करा. या मॅचचा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. अर्थातच उमरोली आणि त्यांच्या विरोधात तुम्ही संग्राम 11 नितलास ही पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. 5 षटक आणि 5 गोलंदाज हा स्पर्धेचा नियम आहे आणि आम्ही टॉस करतोय. आमच्या जयवंत पाटील साहेबांच्या शुभास्ते टॉस होत असताना तुम्ही पाहताय. रोशनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सर्वे सर्वा आदरणीय जयवंत पाटील यांच्या शुभास्ते टॉस संग्राम 11 नितलास त्यांच्या विरोधात उमरोली निर्णय आहे. तर डिसिजन पेंडिंग आहे. मॅच देखील त्या ठिकाणी सुरू आहे. टॉस जिंकलाय उमरोली संघानं आणि शेवटची अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या फेरीतील उमरोली आणि त्यांच्या विरोधात संग्राम 11 नितलास. यस, रिसेंट टॉस बॉक्समधून समाचार आपण पाहिले की टॉस जो आहे तो टॉस जिंकलाय JBCC उमरोली या संघानं आणि त्यांनी लोकशाहीचा निर्णय स्वीकारलाय. म्हणजेच अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत ते निर्णय पोहोचवतील. जनमताचा कौल घेतील. सगळ्या प्लेयर्ससोबत चर्चा करतील आणि त्यांनी मार्ग निवडला आणि स्पर्धेमध्ये हा मार्ग मोकळा आहे. म्हणजे हे तुम्हाला मुबलक मुभा आहे हे आपण पाहतोय. साहिल लोंगले आपल्याला पाहायला मिळेल. ISPLचा एक प्रसिद्ध खेळाडू या संघामध्ये असेल. दरम्यानची मॅच कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये हेदुटणे. पंचांचा इशारा इथे अगदी आपण पाहतो की वाईट बॉलचा बराच लेट वाईट बॉलचा निर्णय. एक अतिरिक्त रन 19 वरती. प्रभात आंबोरे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी शेवटचं षटक व्यावसायिक गटातील
एक नामवंत क्रिकेट खेळाडू सामना वाचवतील का? 18 बॉलला 23 धावांची आवश्यकता आहे. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघासाठी. नॉकआउट स्टेज 6 क्रमांक या स्पर्धेमध्ये ABCDEF या 2 पूलसाठी एक प्रत्येकी बाईक आहे आणि प्रत्येकी आपण पाहतो वैयक्तिक टायटल्समध्ये बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन देखील पहिल्या 3 पूलमधून वेगळे, दुसऱ्या 3 पूलमधून वेगळे पाहायला मिळतील. लोकनियुक्त सरपंच आमचे मदनजी धोंडीराम मते साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं दमदार आयोजन. हाफ ट्रॅकर आहे, गुड लाईनचा स्पॉट, बॉलला बाउन्स चांगला आणि इकडे आपण जर विचार केला तर लाईन थोडेसे विस्कलीत, पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 धाव पुनःशा मिळते. 2 वाईड सलग, धावसंख्या 20 राऊंड फिगरमध्ये, 18 चेंडू 22 धावांची गरज. इझी आहे मॅच हे दुटणेसाठी, कारण सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट भरपूर कमी झाली होती पहिला आपला बॅटिंग करत असताना टीम कालभैरव कळंबोलीची. आणि आज आपण जर पाहिलं तर नक्कीच या मैदानामध्ये खेळत असताना आता त्या धावा वाचवायच्यात. सुरुवात चांगली केली होती पहिल्या ओव्हरमध्ये, दुसऱ्या ओव्हरला देखील आपण पाहिलं की 18 धावा झाल्या होत्या टोटल. तर याच दरम्यान अंकुशजी पाटील साहेब वावंजे यांचे शुभागमन झालं, त्यांना देखील विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये. आणि ते तुम्ही पाहताय उमरोली संघाचे पॅकर्स देखील आहेत. तर मान्य विनंती आपण या खास करून आपल्याला विद्यमान सरपंच तुम्ही पाहताय मदन शेठ मते साहेबांकडून आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. तर आपण या साहेब मंचावरती आणि मंचावरून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा. योग्य इनला थ्रो, चांगली फिल्डिंग लॉंग ऑनच्या अगदी आपण पाहतो क्षेत्रामध्ये. या बॉलवरती एक सिंगल, 17 चेंडू 21 धावांची आवश्यकता. तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते हैं मंजिलें आसमानों की, और रखते हौसला जो आसमान को छूने का, वो परवाह नहीं करते जमीन पर गिर जाने की. ह्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं ना, जिंकायचं असेल तर कालभैरव कलंबोलीला आता जास्तीत जास्त डॉट बॉल फेकणं महत्त्वाचं आहे. अभी नाही तो फिर कभी नाही, कारण नॉकआउट स्टेज सुरुवात चांगली, वेल बिगन इज अ हाफ डन, म्हणजे तुम्ही तिथेच अर्धा पल्ला निश्चित करता, ते करावं लागेल आता मैदानामध्ये. हाफ ट्रॅकर आपटी बार, यावेळेला चांगला चेंडू, कोणतीही चूक नाही आहे, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मनोवैज्ञानिक दबाव क्रिएट करायचा प्रयत्न आहे, मॅचला डीपमध्ये नेत आहेत आणि हे गरजेचं आहे आता, हे पोषक आहे संघासाठी. 16 बॉलला 21 धावांची आवश्यकता आहे. प्राप्ती लाईव्हची टीम आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा कव्हर करत असताना एकविरा DJ तोंडरे आमचे नानाशेठ पाटील यांचा संपूर्ण संस्थान आज इथे कार्यरत आहे. त्यानंतर आमचे हरिदादा पाटील असतील, यांच्या माध्यमातून आज या स्पर्धेला आपण पाहतो की पूर्णपणे त्यांनी सुशोभित केलं आहे. ओ यावेळेला चेंज ऑफ पेस, का माझी वर्णी व्यावसायिक गटामध्ये लागते याचं उत्तम उदाहरण आता सध्या मैदानाच्या आतमध्ये पाठवतोय आणि दाखवतोय, तो म्हणजेच गोलंदाजी करणारा प्रभात आंबरे. सुपर बॉलिंग, बॅकअप निहाय षटक, गरज आहे या षटकाची आणि ते आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सलग आपण 2 डॉट बॉल इथे बघितलेले आहेत. पुढचा बॉल असेल प्रभातचा, यावेळेला लेट कट केलाय, डिलाइट स्ट्रोक, थर्डमॅनला बॉल, पाठला होतोय बॉलचा, पुढे चेंडू, मागे क्षेत्ररक्षक, रेस आणि या रेसचा रिझल्ट विजयी झालाय चेंडू, मिळतोय चौकार. झालेले 25ला 0 गडी बाद खेळतात आघाडीचे 2 खेळाडू. प्रदीप 10 मध्ये 19 धावा, 190चा स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन, 50च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग धीरजची देखील होते, तो साथ देतोय प्रदीपची. प्रदीपसाठी फुल टॉस लेनचा बॉल, फुल टोल वसूल, बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अंतर कमी करायचं आहे, मग एक फटका तो बनताय बॉस, आणि दाखवला आता, बॉलला पाठवलाय ओव्हर दी रोप. 6 रन्स आलात, प्रदीप आहे तो मुमकिन आहे. याही वेळेला बॅक टू बॅक रो मधला सलग दुसरा ठोकलाय प्रदीपनं हेदुटणेच्या. सुपर बॅटिंग, या बॉलवरती आलेला षटकार संघासाठी आल्हाददायक. बॅक टू बॅक 2 सिक्सर अँड 3 कन्झिक्युटिव्ह स्कोरिंग स्ट्रोक.
सलग 3 मोठे फटके आलेत आणि धावांचं अंतर आता 12 बॉलला फक्त 6चं वाचलंय. शेवटचं षटक कोणाला आपण पाहतोय दिलं जाईल, त्या आधीचं षटक कोणाला दिलं जाईल यासाठीची आता ही टीम मीटिंग पाहायला मिळते मैदानामध्ये. यापुढील होणारा सामना तो म्हणजेच गावदेवी कृतार्थ 11 उभारली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहणार आहोत अर्थातच संग्राम 11 नितलस. ज्यांचं टॅग लाईन आहे की संग्राम 11 के आगे कोई बोल सकता है क्या. यंदाचा हंगाम सुरुवातीचं भरपूर चांगलं गाजवलं या संघानं. मग आमचे प्रमेत असतील, त्यानंतर अगदी अतुल असतील, सगळे आपण पाहतोय की या संघामध्ये खेळाडू आहेत आणि त्यांना आपण पाहतो आज ते देखील आलेत. नवीन गोलंदाज साहिल आता गोलंदाजी करण्यासाठी शेवटचं अंतिम सेकंड लास्ट ओव्हर आहे ती टाकण्यासाठी त्याच्याकडे जबाबदारी दिली आहे. तर याच दरम्यान संजयजी पवार साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय आणि त्यांच्या सभेत तुम्ही पाहता आमच्या संजयजी सोनावणे साहेबांचं शुभागमन, या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. तुम्ही पाहता एक दमदार व्यक्तिमत्व आणि या दोन्ही मान्यवरांचं आपण तुम्ही पाहता सहर्ष आणि हार्दिक स्वागत करूया. खरं तर आमचे विद्यमान सरपंच मदन शेठ मध्ये साहेबांवरती असणारं प्रेम आणि प्रेमापोटी संपूर्ण मान्यवर बांधव या ठिकाणी आले आहेत. एक दमदार व्यक्ती तुम्ही पाहताय संजयजी सोनावणे साहेब आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहताय संजयजी पवार साहेब, हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करतोय आपण फटाक्याच्या आतिषबाजीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत आपलं देखील करतोय. तुम्ही पाहताय सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषक कानपोली यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्या बात आहे. टोटलला आपण पाहतोय आता 38 धावा धावफळकावरती लागलेल्या आहेत. समोर खेळलेत अवैध बॉल, फिल्डर आहेत तिकडे, कॅचसाठी जरूर प्रयत्न झाले, 1 रन प्राप्त झाले, सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा अगदी इझिली कंप्लीट करतायत. साहिल गोलंदाजीच्या मार्कवरती, हँडसम बॉय, चॉकलेट बॉय, सोशल मीडियावरती क्रेज राहते याची. आज मैदानामध्ये काय करेल हे पाहणं महत्वाचं. फक्त 3 धावा आता वाचल्यात जिंकण्यासाठी. फिरून खेळायचा प्रयत्न होता, पंच आले तर वाईट बॉलचा कॉल तिकडे पंचांचा. अतिरिक्त 1 रन वाईटच्या स्वरूपात आणि 1 न धावसंख्या जरूर आपल्याला पुढे पाहायला मिळेल. 41 वरती संघ जाऊन पोहोचलाय. बरेचसे बॉल बाकी आहेत, जवळपास 1 षटक आणि 1 हाफ षटक, अर्थातच 9 चेंडू आहेत आणि फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. यापुढील होणाऱ्या संघानं रेडी राहायचंय. उंच खेळल्यात, लांब लचक, हाय अँड ह्यूज विनिंग स्ट्रोक, षटकार. पाटील भाया तोंडरे यांचं शुभागमन ऐकत झालं, त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. कारण की एक मोठे पॅकर्स तुम्ही पाहताय आदरणीय सचिन शेठ उर्फ भाया तोंडरेगावच्या यांना विनंती करतो आपण या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला, उमरोली संघ निर्णय काय आहे. गोलंदाजी बॅटिंग करायची आहे. संग्राम 11 नेतलंच तुम्हाला. दोन्ही संघ तयारीत राहा. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊ.